विजय जावंदिया यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी अ, आपल्या ज्या काही प्रतिक्रिया दिल्या, आपलं स्वतःचं विश्लेषण इथे सादर केलं, विधान सुद्धा केलेलं आहे गंगाधर मुटे यांनी. तर त्यांनी ऐकलेलं आहे आणि गंगाधर मुटे हे शेती विषयातलेच अभ्यासक आहेत आणि त्यांचे मित्र आहेत, शेतकरी नेते आहेत. 2 अत्यंत महत्वाचे शेती विषयावर बोलणारे अभ्यासक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. याशिवाय शेतीच्या संदर्भातल्या ज्या काही घोषणा आताच्या झाल्या, त्या पुरेशा आहेत का? हा माझा प्रश्न विजय जावंदे यांच्यासाठी आहे. आणि जर त्या पुरेशा नसल्या तर नेमकं आणखी काय करणं अपेक्षित होतं हेही मला सांगा. तुमची फ्रेम फक्त आडवी झाली, ती आता सरळ झालेली आहे. आणि साधारणतः 1 तासेकभर आपण चर्चा केली होती अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी. आत्ताच्या घडीला ज्या काही महत्वाच्या घोषणा आपल्याला दिसतात, त्यात किसान क्रेडिट कार्ड मर्यादा ही 3 लाखांवरून 5 लाखांवर या एनडीए सरकारने केली आहे आणि साधारणतः 7.55% म्हणजे 7 कोटीपेक्षा 7.5 कोटी केसीसी धारक या देशामध्ये आहे असं म्हटलं जात आहे, जी आकडेवारी आलेली आहे. आणि त्यांची थकीत कर्जाची रक्कम सुद्धा 9.81 लाख कोटी रुपये इतकी गेली आहे. 2024 ते 25 या इकॉनॉमिक सर्व्हे मधली ही आकडेवारी आहे. डाळीसाठी आत्मनिर्भर ही 6 वर्षासाठीची योजना लागू करण्यात आलेली आहे, म्हणजे घोषणा झाली. आणि डाळीची खरेदी ही नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत केली जाणार, त्यासाठी केंद्र उभारले जाणार. अर्थात हे करत असताना नाफेड केंद्रावरच्या सगळ्या पिकांची जी काही खरेदी होत असते देशभरामध्ये, महाराष्ट्रात सुद्धा खास करून, ती किती प्रभावी याचाही आपल्याला आढावा घ्यावा लागणार आहे. ग्रामीण भागात नळाद्वारे पाणी दिलं जाणार, अर्थात शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो घरगुती कामासाठी. जिल्हा कृषी केंद्र उभारणार, कृषी क्षेत्राला चालना देण्याचं हे धोरण दिसतंय असं म्हटलं जाते. मत्स्यपालन, पशुपालनासाठीही मदत दिली जाणार. बँकांना प्राधान्य क्षेत्रात कर्ज देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. पंतप्रधान धनधान्य कृषी योजना 100 जिल्ह्यांमध्ये लागू केली जाणार आणि राज्यांसोबत ही केंद्राची भागीदारी असेल. पंतप्रधान धनधान्य कृषी योजना ही ठळक योजना या अर्थसंकल्पामध्ये प्रतिबिंबित करण्यात आली आहे 100 जिल्ह्यांसाठी. 1,70,00,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. सिंचन योजना वाढवण्यावरती भर दिला जाणार. दर्जेदार कापूस निर्यातीवर भर दिला जाणार, मार्केटिंगवरती, म्हणजे निर्यातीवर सुद्धा, आणि त्याचं मार्केटिंग केलं जाणार. म्हणजे नेमकं काय हे कापसाचा एकंदरीत बाजाराचा अभ्यास असणारे जावंदिया सर सांगतील. फळभाजी उत्पादक यासाठी वाढीस लागावीसाठी विशेष योजना लागू केली जाणार आहे. ह्या काही ठळक बाबी मला दिसतात. जावंदिया सर प्लीज. नाही बघा, आपण बजेटच्या आधी गोष्टी केलेल्या होत्या, त्या पद्धतीनेच या बजेटमध्ये शेतकऱ्यांची पूर्णपणे निराशा केलेली आहे. सगळ्यात पहिले तर स्वामीनाथन कमिशनचा जो रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट असं म्हणतो की ऍग्रीकल्चर ग्रोथ शुड नॉट बी मेजर बाय हाऊ मच प्रोडक्शन इज इन्क्रीजिंग, बट इट शुड बी मेजर बाय हाऊ मच इन्कम ऑफ फार्मर इज इन्क्रीजिंग. उत्पादन किती वाढतं यांनी शेतीचा विकास न मोजता शेतकऱ्यांचं उत्पन्न किती वाढतं यांनी मोजलं पाहिजे. हे कोण म्हणतोय? जो हरित क्रांतीचा प्रणेता होता तो म्हणतोय. आणि आता इथे डाळींचं उत्पादन वाढवा हे सांगितलेलं आहे. आत्मनिर्भर होण्याकरता डाळी तेल बियांचं उत्पादन वाढवा, त्याच्याकरता 6 वर्षाची योजना आहे. पण डाळी आयात करून आम्ही भाव पाडणार नाही किंवा डाळींची आयात या 10 वर्षात किती कमी झालेली आहे याचा कुठेही उल्लेख नाही. म्हणजेच काय झालं की खरी वस्तुस्थिती ही चादरेच्या आड लपवण्यात आलेली आहे. तसंच कापसाबद्दल सांगितलं गेलेलं आहे. 5 वर्षाची कापसाची योजना जाहीर केलेली आहे आणि एक्स्ट्रा लॉंग स्टेपल कॉटन नाही तर एक्स्ट्रा लॉंग स्टेपल कॉटन जे 32 mm जास्त असतं, जे आपल्या विदर्भात फेल झालेलं आहे. CBS 156 आला होता आपल्याकडे रशियन क्रॉसब्रीडनी, तर त्याचं उत्पादन वाढवणार. म्हणजे पुन्हा उत्पादन वाढवण्याचीच गोष्ट आहे. पण शेतकऱ्याला भाव मिळत नाही, MSP मिळत नाही. जगाच्या बाजारात कापूस निर्यात होत नाहीये. निर्यात बंद नसताना सुद्धा अमेरिकेत भाव 94 भावाच्या पेक्षा कमी आहेत. आणि 5A फॉर्म्युला पुन्हा सांगितला गेलेल्या भाषणामध्ये. आता हा 5A फॉर्म्युला काय आहे? फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन आणि फॉरेन. शेतीपासून तर निर्यातीपर्यंत कापसाचं. पण हे सांगितलं नाही गेलं की 2 वर्षापूर्वी 1 लाख रुपये खंडी रुईचा भाव होता, तो आज 52-54 हजार रुपयावर आलाय, अर्धा झालेला आहे. कापडाच्या किमती तर कुठेच कमी झालेल्या नाहीयेत. मग हा सगळा नफा जातो कुठे?
काँग्रेसच्या काळात हा नफा सगळा गिरणी मालकांकडे जायचा. 10 वर्षाच्या मोदींच्या काळात हा कुठे गेला काही सांगितलं जात नाहीये. मला असं वाटतंय की काही फरक पडत नाही सरकार कोणाचंही असो. या योजनेमध्ये या बजेटमध्ये शेतकऱ्यांना नुसता उपदेशच केला गेलेला आहे. मनरेगा करता किती पैसे ठेवलेत, किती मजुरी वाढवली काही सांगितलं गेलेलं नाहीये. 100 प्रकारचे बियाणे देऊ उत्पादन वाढी करता, पुन्हा उत्पादनच वाढ. हॉर्टिकल्चर मध्ये प्रीमियम हॉर्टिकल्चरच्या प्रॉडक्ट करता उत्पादन वाढीची योजना आहे. पण उत्पादन वाढल्यानंतर त्याच्या निर्याती करता आम्ही तरतूद करू, त्याच्याकरता अनुदान देऊ, याची कुठे उल्लेख नाहीये. मी तुम्हाला आठवतोय की मी तुम्हाला प्री बजेटच्या आधी जी आपली चर्चा त्याच्यात म्हटलं होतं की या बजेटमध्ये अशी तरी घोषणा करावी की आम्ही एमएसपीच्या कमी किमतीत कोणताही शेतमाल या देशात आयात होऊ देणार नाही. त्याचा कुठे उल्लेख नाही आहे. इरिगेशनचा उल्लेख आहे, पण जेव्हा इरिगेशन मिळेल तेव्हा मिळेल, पण तोपर्यंत कोरव शेतकऱ्याला काय, तो निसर्गाशी भांडतोय, तो बाजाराशी भांडतोय. या बजेटमध्ये खरं म्हणजे सगळं बिहारकडे लक्ष आहे, कारण निवडणूक बिहारमध्ये आहे. मला असं वाटतंय देशाचं बजेट नसून हे बिहारची निवडणूक जिंकण्याकरता दिलेलं बजेट आहे. मखाना बोर्ड तयार केला. अहो पण महाराष्ट्रातला शेतकरी हळदीचा टर्मरिकचा बोर्ड करा म्हणून म्हणतोय, त्याच्याकरता कुठे उल्लेख नाहीये. कापसाच्या भावाच्या एमएसपीची गॅरंटी कुठे नाहीये. सोयाबीनला 6,000 रुपये क्विंटल भाव देऊ मोदींनी निवडणुकीत म्हटलं, त्याचा कुठे उल्लेख नाहीये. 4,000 रुपयाला सोयाबीन खपत नाहीये. मला असं वाटतंय की काही दिलेलं नाहीये. कोरडवाहू शेतकऱ्यांना आउट ऑफ बॉक्स जाऊन पैसे देण्याची गरज होती प्रति एकर, त्याचाही उल्लेख नाहीये. 12 लाख रुपयाचं इन्कम टॅक्स फ्री केलं, चांगली गोष्ट आहे. आमच्या काही वर्गाच्या लोकांना फायदा झाला. त्याच्याकरता 1 लाख कोटी रुपयाचं बजेटमध्ये फॉरगिव्हन होणार आहे, म्हणजे बजेटमध्ये नुकसान होणार आहे. 50 लाख कोटीचं बजेट आहे हे. शेतकऱ्यांकरता काय दिलं, शेतमजुरांकरता काय दिलं. 7.5 कोटी शेतकऱ्यांकरता यांनी 3 लाखाचं कर्ज 5 लाख केलं. माझ्या मते आता होणार काय आहे, नवं जुनं करण्याची शेतकऱ्यांची नेहमीची सवय आहे. व्हीपी सिंगांच्या वेळेसही आम्ही त्यांना म्हटलं होतं की तुम्ही नवं जुनं करण्याच्या याच्यात हे करा, नाही तर आम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही. आम्ही मधु दंडवतेचे पुतळे तेव्हा जाळले होते. आता काय होईल, त्या शेतकऱ्यावर 3 लाखाचं कर्ज आहे, तो बँकेत जातच नाही कारण त्याला कर्ज मिळत नाही. तो आता बँकेत जाईल, तुमच्या माझ्याकडनं 3 लाख रुपये घेईल, बँकेत जमा करेल आणि 5 लाख रुपयाचं कर्ज उचलून टाकेल. म्हणजे त्याच्यावरचं कर्ज वाढेल, पण त्याला कर्ज परत करण्याची ऐपत काही मिळणार नाही. म्हणून हो तुम्हाला माहिती असेल, मी वायफळला मनमोहन सिंगांना म्हटलं होतं की कर्जमाफी एकदा द्या, पण आम्हाला कर्ज परत करण्याची ताकद द्या. आणि मनमोहन सिंगांनी याला पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं होतं. मला असं वाटतंय की या बजेटमध्ये फक्त पुन्हा ती स्टॅटिस्टिकल जगलरी करण्यात आलेली आहे. मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत, पण सर्वसामान्य माणसांच्या पदरात काहीच पडलेलं नाहीये. तो 5 किलो फुकट धान्य आणि 1,500 रुपये 2,000 रुपये लाडकी बहीण याच्यावरच मरत नाही म्हणून जगत राहा, असा संदेश या बजेटमधनं देण्यात आलेला आहे.